आतून मऊ, रसाळ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत. नुसत्या वासावरूनच तोंडाला पाणी सुटावं असा खमंग मसाल्यांचा सुगंध. असा पापलेट फ्राय आज आपण बघणार आहोत. कुरकुरीत फ्राय करण्यासाठी मी काही टिप्स सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि संजना स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. याचे 2 फायदे. एक तर हे सबस्क्रिप्शन फ्री आहे, म्हणजे फुकट आहे, आणि मी अशा छान छान रेसिपीज टाकल्या की त्या तुम्हाला लगेच दिसतील, त्यामुळे पटकन सबस्क्राईब करा. नमस्कार, संजना स्वादिष्ट किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आता आपण मसाल्यासाठी आलं आणि लसणाची पेस्ट करून घेऊ. यासाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आलं वापरलेलं आहे. मी इथे एक पापलेट स्वच्छ धुवून कट करून घेतला. कट केल्यामुळे त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो. आता कोकमचा आगळ 1 चमचा घेतलाय. जर तुमच्याकडे कोकमचं तयार आगळ नसेल तर तुम्ही कोकम रात्री पाण्यात भिजत घालून ते पाणी पण यूज करू शकता, आणि अगदीच कोकम पण नसेल तर लिंबूही वापरू शकता. आता आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून व्यवस्थित पापलेटला लावून घेऊया. हे मसाले व्यवस्थित पापलेटला सगळ्या बाजूने लावून घ्यायचे. हे जे आपण कट करून घेतले त्याच्यामध्ये पण मसाला व्यवस्थित भरायचा, म्हणजे पापलेटला खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही इथं बघताय मी सगळ्या बाजूनी त्याला मसाला लावून घेते. मसाला सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपण कोटिंगसाठी तयारी करू. कोटिंगसाठी मी इथे 2 चमचे रवा घेतलाय, 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचंही पीठ वापरू शकता, त्यांनी पण छान कोटिंग होतं. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आता ते छान एकत्र करून घेऊ. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता मसाला लावलेला पापलेट त्यामध्ये छान कोट करून घेऊ. सगळ्या बाजूने एकदम व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं, म्हणजे पापलेट छान कडक फ्राय होतो आणि कुरकुरीत राहतो. पापलेटला छान दाबून दाबून रवा लावायचा, म्हणजे मसाल्यांना रवा चांगला चिकटून बसतो. नंतर एका तव्यामध्ये तेल घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात थोड्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसणाच्या पाकळ्यांमुळे त्याला छान फ्लेवर येतो. आणि नंतर पापलेट ठेवायचं. आता त्याला आपण झाकण ठेवून शिजू देऊ. 5 मिनिटांनंतर झाकण काढून दुसऱ्या बाजूने पापलेट फ्राय करून घ्यायचं. पापलेट फ्राय करताना गॅस नेहमी मीडियम टू लो फ्लेम वरती ठेवायचा. फास्ट करायचं नाही, नाहीतर वरचं जे रव्याचं कोटिंग आहे ते जळून जाऊ शकतं आणि त्याचा करपट वास येऊ शकतो. साधारण 10 मिनिटांनंतर पापलेट व्यवस्थित दोन्ही बाजूनी पण फ्राय होतं. त्यानंतर एखाद्या चिमट्याच्या साहाय्याने आपण ते तव्याच्या थोडं कडेला ठेवायचं, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून जातं. या पद्धतीने एकदा पापलेट नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये मसाल्यांचा जो फ्लेवर येतो, लसणाच्या पाकळ्यांचा जो फ्लेवर येतो तो खूपच सुंदर आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. अशा छान छान रेसिपीज संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत, त्यामुळे एकदा नक्की चेक करा. थँक्यू.